जाऊ तिथे इज्जत घालवतो. चपला काय झाल्यात गेल्या आता काय नाही होत. खूप मोठा फटका बसला आपल्याला. दाखव बाबा लाईन आले बघा. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये लाईन काय येते. तर हाय गाईज, विनायक भोरिया यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर गाईज आज आपण चाललो आहे चिंचपोकळीला. चिंचपोकळीच्या राजाचं आज आगमन आहे तर तिकडे. तर चला जाऊया, कारण की खूप टाईम झाला आहे. त्यात आधीच 1-2ची ट्रेन आहे ना, आत्ताच घरात वाजलेत 12:50. तर जाता आता काय मग ट्रेन भेटते का नाही भेटते सांगतो मला. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला चाललंय पावसात भिजत. त्या ट्रेन आमची आता किती येते पण नाही माहिती. पाऊस नाही, छत्री नाही, काय नाही. फुल ट्रॅफिक जाम झाले आता. अर्धी पब्लिक तर गेले स्टेशनला. बघू आता कोण पण आहे सांगते मला. चला गाईज आता आम्ही पोहोचले कल्याण स्टेशनला. जरा तुमच्या माणसाची यायची बाकी आहेत, त्यांची वाट बघा. आता आम्ही कल्याण स्टेशनला थांबलोय. आपल्यासोबत आहे आता इथं नीरज, आदू आणि भाई. आणि तिकडे आहे भूषण. तो इंजिनियर बनणार आहे का आता माझा? हो हो, IT इंजिनियर सस्तावाला. इकडे बघा आता झाड आहे, आपण ग्रीन झाड बाबा. डेंजर भेंडीचा घालताय. जास्तीच घालतंय. पब्लिक काय अजून घेत नाही आम्हाला. अजून 15 मिनिटं आले तरी अजून घेत नाही. आता बघू किती वेळा येते. गाईत आमचे दुसरा मेंबर आला आहे बघा, आणि घेता. आणि त्यांनी घेतले बेल. आणि काय इथं आहे की किधर गए थे तुम लोग? उतरा रे. कसा जुगाड लावलाय. जुगाड म्हणजे एक नंबर. डायरेक्ट चिंचपोकलीला स्टेशनच्या इथं थांबलो, नाही तर जायला लागला असतं आम्हाला डायरेक्ट बायकाला स्टेशनला. उतरलो आणि चालले काय अख्खी. चला चलो चिंचपोकलीच्या स्टेशनच्या बाहेर एक नंबर. चला कुठे जायचं? पाऊस आलाय. स्टॉपला जायचं डायरेक्ट. चला आम्ही डायरेक्ट मेन स्टॉप आहे डायरेक्ट. फुल गर्दी आहे. आल्याला घेतले तो वडापाव खायला. वडापाव बर्गर, इंडियन बर्गर. काय आता आम्ही मस्त नाश्ता केला आणि आता चाललोय चिंतामणीच्या इथे. जेवढे वाजतात गणपती भेटतील. ये चलो पूर्ण गँग. गणपती बाप्पा. त्यात आमचे 2 मेंबर हरवलेत. एवढेच आहेत. नीरज आणि आजू हरवलाय. आणि आपला दानिश जैन. कसं काय भावा, तू गर्दीतून आलं, तुला काय वाटलं? मस्त क्राऊड आहे. क्राऊड आहे, फुल क्राऊड आहे ना. क्राऊड आहे बाई. मस्त.
जायच्या आधी पब्लिक समोरून मूर्ती काय मस्त आले घरी जा घरी. गाईज चिंचपोकळीला आलतो पण आमच्या भावाचे बघा किती जणांच्या चपला गेल्यात. चपला काय झाल्यात गेल्या आता काय नाही होऊ शकत. बघा किती पडल्यात. याचे लादू तुम्हाला पाहिजे आव्या चप्पल उचल आव्या चपला कायच झालं आणि जरा शिव झाला तो का धीरज नाही तर आमच्या गेलते हे बस पार्कवाला माणूस पण जिवंत आहे. आम्ही चालू स्टेशनला आता जाऊ घरी. चला. आपली पब्लिक बघू किती वेळ पोहोचते लगेच. आता किती वेळ लागतो बघूया. काय मस्त की मिसल मागवलंय. हे काय असतो ताक दिलाय मस्त मटकी गुलाबजामुन आहे कांदा लिंबू दिलाय. इकडे काय लस्सी का काय दही. आटोप झाली तर फिरून टाकू. फुल गर्दी जिथं जाऊ तिथे इज्जत घालवतो. करा आमच्या बरोबर पाडला तरी बोलतो मी नाही पाडला काय म्हणतो याला डोक्यात दूध पाव सांडला नसता सांडला याच्यामुळं काय जोडीला जोडीला काय दलिंद्री आहे एवढी घाण दलिंद्री आहे का एखाद्या पायात चप्पल नाही राहिली. नीरजनी किती घालत पहिले त्या सांगा. मी 4 खाल्लो. करा बोल 4 नाही 6 खाल्लं 6. 6 पाव खाल्लेले आहेत नीरज. हा? आणि आमचे पाव इकडे तसेच आहे. किती खाल्ले रे पाव आमची थाली दाखवा. आमची थाली तशी अरे यांनी गुलाबजाम मध्ये रस्ता टाकून झाला. गड्यांनी किती खाल्ले 5 पाव आणि आजची झाली नंबर. कोणता आहे का एवढा काहीच नाही. 2 ताक 5 पाव 2 ताक 2 गुलाबजामुन. 2 नाही 4 गुलाबजामुन खाल्लं. एक मी नाही खाल्ला रे बरोबर आहे. बंद झालाय. तुम्ही किती खाल्ले 3 पाव करा बोल 5 पाव खाल्ले 4 खाल्लं मी मोजून 3 पाव खाल्ले जास्त नाही. काय लस्सी चौथा क्लास आहे बाक्का सुद्धा तरी डेअरी असून इथे येतो टेबल सांडवलाय. काहीच आता आम्ही आलो आहे टिटवाळा ट्रेननी टिटवाळा स्टेशनला. आमची पब्लिक बसली इथं. पब्लिकला माहीत नव्हतं आम्ही आहेत. आम्ही यांना सांगितलं पुढे गेलोय. नाही बघा बसले दलिंदर आव्या काय आलंय भूषणला. भूषण तुला काय होतंय पिल्लू कुठे इकडे पिल्लू नाही आला असं काय करतो तू. गड्याचे दोन्ही डोळे मोडले. ब्लॉग मध्ये लाईन बंद नाही येत. काहीच आता पोचलोय घरी. खूप टाइम झाला 11:30 वाजले येता त्यात ट्रेन लेट होते त्यामुळे लेट आलो. नाहीतर कधीच पोचलो असतो. तर खूप एन्जॉय केला मस्त आहे की खूप मजा आली. त्यात आपल्याला चिंतामणीचं आगमन खूप मागात पडलं आहे.
कारण हा एकच ही लाईन येण्याचं कारण असं तर लेझर लाईट होती तिथे सेटअपमध्ये मस्त आहे की स्टेजच्या इथे स्टार्टिंगला आपण गेलतो तर स्टेजचा सेटअप होता पूर्ण लाईटचा सेटअप होता तिथं लेझर लाईट होती तर तिथं मी काही एवढं लक्ष दिलं नाही तर त्या लेझर लाईटने माझा कॅमेरा पूर्ण डॅमेज केला आहे तुम्ही पण एवढीच काळजी घ्या कुठे गेलेच आगमन कुठल्या कार्यक्रमाच्या इथे तर इथं लेझर लाईट आहे का नाही ते चेक करा तरच मोबाईल काढा नाही तर तुम्ही माझ्यासारखा असा तुमचा कॅमेरा डॅमेज होईल तुमच्या कॅमेराला अशी लाईन येईल तर माझा आणि माझा एक दुसरा फ्रेंड आहे त्याचा पण कॅमेराला तसंच झालं आहे दोघांचा कॅमेरा डायरेक्ट गेला काम 25 तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करतो आहे मला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये